भूकंपाचे धक्के ओबीसींनाच, माजी खासदार हरिभाऊ राठोड. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्री छगन भुजबळ आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे वारंवार सांगत होते की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. परंतु 54 लाख नोंदी सापडल्याचे जरांगे पाटील सांगत आहेत आणि 2 दिवसात नोंदी सापडलेल्या व्यक्तींना कुणबी असल्याचे दाखले देण्याकरिता सरकारवर प्रचंड दबाव आणत आहे आणि सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दबाव टाकत आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की मराठा समाजातील हे सर्व बांधव कुणबी म्हणून ओबीसीच्या 19% आरक्षणाला भूकंपासारखे धक्के देणार. अर्थात ओबीसी मधील कमजोर जाती आणि 12 बलुतेदार यांच्या आरक्षणावर हे डल्ला मारणार आणि ओबीसींवर अन्याय करणार. माझी विनंती आहे मंत्री छगन भुजबळ यांना की त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा सरकारमध्ये राहून ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असे वक्तव्य करू नये. यातून भुजबळ यांची दुटप्पी भूमिका लोकांसमोर उघड होत आहे असा टोला माजी खासदार आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी लगावला. माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होते की मराठ्यांना आरक्षण देताना आम्ही ओबीसीला मुळीच धक्का लावणार नाही. परंतु आता 52 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यांना जरांगे पाटील सांगतात की ताबडतोब 2 दिवसात त्यांना ओबीसी सर्टिफिकेट द्या आणि याचा अर्थ आता प्रचंड हा तर भूकंपाचाच धक्का म्हणावा लागेल. आणि म्हणून हा 19% येऊन पडतील आणि सगळे जे मायनर ओबीसी आहे ज्याला आपण 12 बलुतेदार म्हणतो त्यांच्या आरक्षणावर गदा आहे एक प्रकारचं. तर अशा पद्धतीत जर मी वारंवार म्हणतो की वाढत्या आयोगाप्रमाणे आपल्याला 27% आरक्षण आपल्याला 38% करता येईल आणि त्यामध्ये त्यांना वेगळं आरक्षण कुणबी मराठा आणि लेवा पाटील पाटीदार यांना देता येईल.